आणि त्यांच्या विरुद्ध चेरोबा दुंद्रे पाडा। चला दोन्ही टीम चे अगदी सर्व खेळाडू मैदानामध्ये आहेत, पंच देखील पोहोचलेत। फिल्डिंग लावा प्लीज, टीम फिल्डिंग लावा। चेरोबा दुंद्रे पाडा फिल्डिंग लावा प्लीज, एका जवळ आता उभे राहू नका आपण, आणि अन्यथा वेळ तुमची ती तुम्हाला दिली गेली त्यामध्ये अजूनही तफावत करू शकतो आम्ही ॲज आयोजक म्हणून। आमचे सुनील शेठ शेळके आम्हाला सांगतायत 1 मिनिट कमी करण्यात येईल तुमचा। दुंद्रे पाडा फॉर द टॉस अँड दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। क्रियांश 11 देवीचा पाडा या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय अविनाशजी म्हात्रे साहेब आणि प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने। चेरोबा दुंद्रे पाडा टीमच्या विरुद्ध आपल्याला ही मॅच पाहायला मिळणार आहे। सामन्याकडे आपण जाऊया। क्रियांश 11 देवीचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध चेरोबा दुंद्रे पाडा हा सामना आपल्या भेटीला येतो। पहिला बॉल ओव्हर पिच ऑन साइडला खेळलेत, मिड विकेट कडे फिल्डर वेगाने आलेत, एक टप्पा बॉल पिक केलाय आणि थ्रो करेपर्यंत 1 रन पूर्ण केली जाते। चांगली सुरुवात, शुभ सुरुवात आपण म्हणू शकतो या मॅचची। एक अतिशय जबरदस्त यश पाटील आणि जितेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये। यस, तिसऱ्या पंचांची मागणी ऑन स्क्रीन आम्ही तुम्हाला पाहणार आहोत। कॅफे चॅलेंज चायनीज रेस्टॉरंटचे मोनिश शेठ घरत यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 3000। ओ यावेळेस फटका फसलाय, बॉलर स्वतः आला बॉल खाली आणि कॉटन बोल्ड। फलंदाज बाद, पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय तो म्हणजे क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला। ऊर्जा या दुंद्रे गावातील खेळाडूंना मिळते आणि हे नाव घेतल्यानंतर आपसुकच आयुष्यातली संकटे दूर झाल्यासारखं वाटतं आणि त्याच चेरोबा देवाच्या सन्मानार्थ आणि मित्र म्हणेन त्यांच्या आशीर्वादामुळेच हे गाणं या ठिकाणी मात्र प्ले केलं। डीजे नितीन दुंद्रे स्वतःच्या गावचा संघ आहे त्यामुळे गावच्या देवांचा नामोल्लेख करणं कोणत्याही प्रकारच्या विघ्न न येता या संपूर्ण टीमला यश मिळावं त्यासाठी मात्र घातलं साकडं आपण म्हणू शकतो। क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला मात्र पहिला धक्का या ठिकाणी मात्र बसलाय, अगदी बॅटर इथून बाद झालाय जितेश पाटील। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्याने आणि विकेट इथे मात्र मिळाली। सलग 3 षटकारांसाठी मोनिश शेठ घरत यांच्याकडून 3000 रुपयांचे कॅश प्राइज आहे। पहिलाच बॉल इथे पायावरती आदळला, प्लम डिलिव्हरी अगदी मिडल ऑफ द स्टंप सापडला, लेग बिफोर विकेट शिकार ठरला आणि बॅट्समन इथून मात्र होतोय बाद।
हा देखील 21व्या षटकाच्या सुरुवातीलाच मित्रमंडळींना हे गाणं भरपूर धिंगाणा घातला या गाण्याने. हा गाणं झालं काटा लगा गाणं झालं. या गाण्यांवरती भरपूर चर्चा करण्यासारखे विषय आहेत, परंतु सध्या तरी चर्चा आपण क्रिकेटची करूया, ज्यामध्ये 2 विकेट गमावलेत. एक या धावसंख्येवरती क्रियांश 11 देवीचा पाडा टीमने. पुरस्कर्ते या संघाचे आपण पाहतो अविनाशजी म्हात्रे आणि प्रकाशजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आणि आज मात्र या संघाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या विरुद्ध चेरोबा दुंद्रे पाडा हा संघ चांगली बॉलिंग करतो. रोशन मैदानाच्या आतमध्ये रोशन करमळकर फुलटॉस होता, परंतु बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या मध्ये आणि फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित. एक धावाली 2 वर 2. बॉलर तयार आहे पुन्हा एकदा रोशन करमळकर. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील खोलात टाकला बॉल आणि अगदी जमिनीला घासत हा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. त्यामुळे स्टेबल असणाऱ्या रणसंख्या अजूनही 2 वरती खेळतीये. बॉल झालेत आतापर्यंत या ओव्हरचे 5 बॉल 2 रन 2 विकेट. ओ यावेळेस समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या वरून बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्प्याची मदत घेतली, रन मिळाल्या. 4 चौकार 6 वर 2. क्रियांश 11 देवीचा पाडा. जशी जशी आणखीन रात्र होत जाईल एकनाथ माळींच्या कव्वाल्या अजून बाहेर निघायच्या बाकी आहेत. 12 वाजायचे आहेत अजून. बॉलर तयार आहे. ओव्हरपिच होता ऑन साइडला खेळत मिड विकेट कडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. 1 रन पूर्ण केली आहे. डायरेक्ट थ्रो विकेट कीपर वरती. एकच धाव मिळणार. प्रशांत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रशांत सिनारे. यस टीमची धाव संख्या 7 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. क्रियांश 11 देवीचा पाडा टीम मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी प्रचंड संघर्ष करते. ओव्हरपिच ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. फिल्डर पोहोचला परंतु त्याला हुलकावणी देऊन बॉल चाललाय. सीमारेषेची सफर करण्यासाठी रन मिळतील 4 आणि मिळाला हा चौकार. या गाण्यांचा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एकदा दशरथ पाटील यांना बोलवून बघा समालोचनासाठी. अनेक तुम्हाला त्या गाण्यांचे अर्थ समजावतील. ओव्हरपिच पुन्हा एकदा बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर कडून चूक झाली आहे. बॉल चालला थर्डमॅन पॉइंट आणि गलीमधून मागे आणि 3ऱ्या धावेचा हा कॉल मिळाला यशस्वीरित्या आणि 3 धावा इथे पूर्ण होतील. आणि फायनल डेला खरं तर या स्पर्धेमध्ये दशरथ पाटील येणार आहेत ही देखील आम्ही
इथून मात्र अनाउन्समेंट करत आहोत, त्यावेळेस मात्र एक वेगळीच जुगलबंदी आपणास ऐकायला मिळणार आहे. एकनाथ माळी साहेबांच्या डोक्यामध्ये कधी कोणतं गाणं कुठून क्लिक होईल ना, हे महाराष्ट्रातील कोणताच गायक सांगू शकत नाही. तसंच एक क्रिकेट आहे, कधी कोणता खेळाडू कुठून कसा कमबॅक करेल हे देखील सांगणं फार कठीण आहे. प्रशांत सिनारे बॉलिंग ट्रॅकवर, आणखीन एक बॉल उसळी घेत बॅक ऑफ लेंथ होती, टप्पा थोडा मागे ठेवला होता या बॉलचा, तिथून उसळी प्राप्त झाली आणि बॉल सरळ जाऊन थांबला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल झालेत आतापर्यंत 4, 14 रन स्कोर कार्ड वरती 2 विकेटच्या मोबदल्यात. क्रियांश 11 देवीचा पाडा. ओव्हर द विकेट 5वा बॉल. इथे देखील चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी धावतोय बॉल मागे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 रन पाहता पाहता वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. चित्त्याच्या चपळाईने ही रन मात्र पूर्ण केले. दुसरी पहा, 2 धावा 3 धावा ज्यावेळेस आपण धावत असतो, 4 धावा आपण धावत असतो, त्यासाठी पहिली रन ही फार वेगाने घेणं हे महत्वाचं आहे. तुम्ही पहिली रन किती वेगाने घेता यावरती पुढच्या धावांचं भवितव्य अवलंबून आहे. जागा बनवून खेळायचं होतं, बॅटची एज लागली आहे आणि विकेट किपरने अपील करताच पंचांनी दाद उचलून धरली. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना क्रियांश 11 देवीचा पाडा टीमचा तिसरा फलंदाज बाद 16 या धावसंख्येवरती. गोट्या अंपायर म्हणतो इथं नसतो स्वर्ग. बंदी गोट्या अंपायर दशरथ पाटील हे ज्या स्पर्धेमध्ये एकत्र असतात ना, प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन त्या स्पर्धेत असतं. त्याचसोबत आयोजकांची देखील भरपूर वाहवा त्यांना मिळते. आणि मी तर म्हणेन या संपूर्ण क्रिकेट क्षेत्रामधून सर्वाधिक टीप मिळवणारा जर कोणता समालोचक आणि पंच असेल तरी जोडी आहे दशरथ पाटील आणि गोट्या अंपायर हर्षद पाटील. यावेळेस मात्र आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वयाच्या 17व्या वर्षी आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळवलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपला पाहायला मिळतोय. परंतु जबाबदारीपूर्ण आता खेळ त्याला खेळायचा आहे आणि क्रियांश 11 देवीचा पाडा संघ जो आत्ता तरी अडखळलाय, या अडखळत्या खेळीला त्याला सावरून पुढे घेऊन जायचं आहे. स्वप्न आहे याही स्पर्धेमध्ये आणखीन एक पाऊल पुढे जाण्यासाठी. परंतु 2 ओव्हरचा खेळ संपला. 16 वर 3 क्रियांश 11 देवीचा पाडा. ओ यावेळेस पुन्हा एकदा बॉल अगदी अप साइड वरून लॉंग ऑन कडे खेळला बॉल, बॉलरच्या डोक्यावरून. सगळ्यात सेफ शॉट आहे. आम्ही नवी मुंबईमध्ये सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करत असतो की क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका कोणता मानला जातो, तर बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला फटका जो असतो तो अगदी सेफ असतो. कारण बॉलर मागे असतो, लॉंग ऑन लॉंग ऑफ जे खेळाडू असतात ते बॉलपासून भरपूर दूर असतात. समोर खेळलेला जो फटका आहे तो बॉल चेस करणेपर्यंत बॉल अगदी जमीनला पोहोचलेला असतो. त्यामुळे कुठे ना कुठे हा फटका सेफ मानला जातो. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, स्वीप करायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 17 धावा आतापर्यंत आहेत धावफलकावरती. 2 बॉल झालेत. अमोल आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. अमोल सिनारे, प्रशांत सिनारे नंतर अमोल सिनारे यांनी मात्र घेतली जबाबदारी. चेरोबा दुंद्रेपाडा टीमच्या वतीने तिसरं षटक तो हाताळतोय. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, भरपूर उंची मिळाली होती, जास्त बाउन्स इथे मिळाला नाही. परफ्यूम डिलिव्हरी अगदी चेहऱ्याच्या नाकाच्या समोरून हा बॉल मात्र निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. प्रयत्न चांगले व्हायला हवे. ॲटलिस्ट 35-40 धावा जर बनल्या ना 4 ओव्हरमध्ये तर सामना पाहायला मजा येणार आहे. आतापर्यंत 17 झाल्या 3 विकेटच्या मोबदल्यात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला मिड विकेट कडे, बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे बॉल निघून गेला थेट सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार.
बात आहे, चीन टपाक डमडम हे आपण खरं तर भरपूर वेळा ऐकलंय. यूट्यूबवरती म्हणा, इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग भरपूर झालंय ही. कारण एखाद्या खेळाडू, एखाद्या व्यक्तीचा जर काही पचका होत असेल ना, त्या ठिकाणी मात्र अगदी योग्य सुटेबल हे मीम्स आहे. हाही बॉल भरपूर उंच आहे आणि इथून मात्र वन बाउन्सची वॉर्निंग इथून मात्र दिली जाईल. आणि खरं तर बॅटर चॅलेंज करतायत या बॉलला की पाहावं, अगदी जास्त उंची असेल तर कदाचित पंचांना डिसिजन बदलावा देखील लागू शकतो. परंतु सध्या तरी पंच सांगतायत की वन बाउन्स फेअर डिलिव्हरी आहे. परंतु तिसरे पंच आमचे काय सांगतात हे मात्र पाहूया. सत्यवान काकडे सर आम्हाला जॉईन झाले तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. वॉरूम मधून नक्कीच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचविला जाईल. किती उंची आहे हे बाहेरच्या बॉलला. येस, वाईट बॉल आहे. डिसिजन निश्चितपणे मागं घ्यावा लागेल अर्थातच सँडिस सरांना, कारण त्यांनी देखील ही लाईन लेंथ ओळख नव्हती. हे पहा, डिसिजन पुन्हा एकदा रिवाईव्ह, डिसिजन मागे घेण्यात आला, डिसिजन कॅन्सल आणि तिथून मात्र नवीन डिसिजन मिळाला. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळाली टीमच्या टोटलमध्ये, एका धावेने वाढ. चांगला फटका. इथे कव्हर्सला एक चांगला झेल टिपण्याची संधी मिळाली होती, परंतु डीप मध्ये बॉल चाललाय, त्याच्या हातातून निसटल्यानंतर 2 धावा मिळाल्या. या 2च्या मदतीने टीमची टोटल झाली आहे ती 24 रन आतापर्यंत. शेवटचा बॉल अजून बाकी. वन लास्ट बॉल टू गो. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न या ठिकाणी मात्र केले जात आहेत, परंतु मोठ्या फटक्यांपासून अजून तरी वंचित ठेवलंय क्रियांश 11 देवीचा पाडा संघातील फलंदाजांना. हर्षद पाटील वयाच्या 17व्या वर्षी बाईक ज्याने मात्र मिळवली, आपल्या स्वप्नातील बाईक. प्रत्येक खेळाडूचं करता स्वप्न असतं. आणि इथे पहा अटॅक शेवटच्या बॉलवरती केला ब्लास्ट. पाणी मैदानामध्ये न्यायचं, पाणी न्या. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर कार्ड वरती 30 वर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. काय करेल नितीन सांगता येत नाही. 12 वाजून गेलेत, व्हायला पाहिजे. त्याच्याकडे पण आता वेळ कमी आहे. समोर सोसायटी आली आहे, एक फोन इथून जाईल, वापस त्रास होईल. 2 षटकारांसाठी आमचे मोनिश शेटघर त्यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. 30 धावा झालेल्या आहेत. 30 वर 3 विकेट गमावलेत. येस, काय झाले? अच्छा, या ओव्हरमध्ये 15 धावा जर बनवल्या तरी 3000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी मोनिश शेटघर त्यांच्याकडून असणार आहे. आणि सलग 2 षटकारांसाठी 2000. सलग 2 चौकारांसाठी सुद्धा 2000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. येस, बॉल बॉल दे त्यांना, अजून 1-2 चॉईस करू दे त्यांना. दशरथ पाटील काय सांगतात माहितीये ना, बॉलांची चॉईस ही प्रत्येकाला नसते. त्यांचे शब्द त्यांना बोलू द्या. खरं तर आमच्यासारख्या समालोचकाने बोललं तर विभागामध्ये बॅन होऊ आम्ही. नेरे धुंद्रे विभागामध्ये आमचं येणं कठीण होईल इथून पुढे. चेरोवा धुंद्रेपाडा टीम साठी आता मोठं चॅलेंज आहे, कारण 30 धावा आता बनल्या आहेत क्रियांश 11 देवीचा पाडा टीम कडून. हर्षल पाटील आता मात्र चार्ज घेतो या मॅचचं. सलग 2 चौकार, सलग 2 षटकार आणि एका षटकामध्ये या ओव्हरमध्ये 15 आल्या तर तब्बल 2 आणि 3000 रुपयांचं एक कॅश प्राईज असणार आहे. सलग 2 चौकार, सलग 2 षटकार 2000 आणि 15 धावांसाठी 3000 मोनिश शेटघर यांच्या माध्यमातून. द चॅलेंज चायनीज यांच्या माध्यमातून. फुलटॉस ऑन साइडला गॅप मध्ये बॉल चाललाय.
फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगला बॉल स्टॉप केलाय, थ्रो आलाय, हर्षलची विकेट धोक्यामध्ये आहे, परंतु हर्षल का थांबला हा आता मोठा प्रश्न डगआउट मध्ये येऊन विचारावा लागेल. बॅट्समन आउट, धक्का क्रमांक 4 क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला. तुम्ही कशात गमावलंय? शेंगदाणा मामा आमचे काय म्हणतात? मामा एक डायलॉग, मामाचा एक डायलॉग मला अर्धवट माहिती आहे. शेंगदाणा कडक, नाव माझा भरत, कलिंगड लाल आहे, चिप खाऊन बघा. एकतीस वर 4. हर्षल मात्र झाला बाद. नवीन बॅटर जागा बनवली. वॉट अ शॉट, ओ हो, ग्रेट शॉट यार, शॉट ऑफ द नाईट. जागा बनवली, शफल झाला आणि बॉलला उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय काय जागा बनवली यशने. आणि देवीचा पाड्यामध्ये ज्युनियर उस्मान म्हणून त्याला ओळखला जातो. यशला खरं तर यश मिळाले. छोटा पॅक बडा धमाका. अजून एक षटकार आला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज मोनिश शेटकर यांच्याकडून. एक आलाय, दुसरा येईल का? चौका आला तरी सुद्धा 500. मोनिश शेट आज खर तर उधळवायलाच आलेत, घेऊन नाही जायचंय. इथून क्रिकेटरकडे आणि क्रिकेटरकडून नाहीच गेलं तर आम्ही आहे. येस, बॉल पुन्हा एकदा चॉईस या ठिकाणी मात्र केलं जाते, कारण बॉल भरपूर लांब गेला. मला वाटतं सोसायटीतून बॉल तो आता मागवावा लागणार आहे. बॉल इथूनच चेक करून पाठवून द्या, म्हणजे कसं पुढे जाऊन आणखीन एकदा बॉल रिजेक्ट नको करायला. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. खरं तर आज एका दिवसासाठी बंटी आणि आमचे अमरदादा यांनी मला इन्व्हाइट केलं आणि खरोखर मजा आली. त्यांनी पहिलेच सांगितलेलं स्पर्धा आपली भरपूर चांगली आहे आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कळेल या स्पर्धेची रोमांचकता, या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे. या मैदानावरती असलेले प्रेक्षक खरं तर या स्पर्धेची लोकप्रियता दाखवून देत आहेत. यूट्यूबचा जमाना जरी असला तरी क्रिकेट या खेळाचा आनंद हा मैदानावरती गेल्यानंतरच कळतो. हे जे दर्दी प्रेक्षक आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने दाखवून देत आहेत. कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री सुनील शेठ शेळके चषक. आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, रन मिळतील 4 आणि हा चौकार. कबूल आहे आणि या तोफ्याला मात्र कबूल करत असताना आपण पाहू शकाल. आणि 500 रुपये इथून मात्र लागू झाले आहेत यशला. अजून मार, अजून 4 आले तर 3000. 41 रन स्कोर कार्ड वरती आहेत आतापर्यंत. आणखीन एकदा विकेटच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन सांगतात आणि इथून
पुढचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना प्रणय 11 गावदेवी पाली आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव. दोन्ही टीम खानाव गावकीचं महत्व आहे ना, याविषयी चर्चा करायची आपल्याला. कारण गावकीची एकी किती महत्वाची आहे ना, हे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खानाव म्हणजे मला वाटतं कदाचित सचिन मुंडे यांची टीम. खरं तर एकत्र झाल्यात म्हणजे मजा येईल सामना पाहायला तो देखील. आणि हे मात्र त्यांनी दाखवून दिले आंबिवलीच्या स्पर्धेमध्ये, बक्षीस पात्रमध्ये ते पोहोचले. ओह, क्लीन बोल्ड. बैट्समैन इथून मात्र झालाय बाद. यश, हर एक बॉल पर दिवाली नहीं होती, हर एक बॉल पर बड़ा स्ट्रोक नहीं होता. आणि हेच मात्र खरं तर बॉलर जितूने दाखवलं कमबॅक कसा असतो, आणि ते कमबॅक त्रिफळा उद्ध्वस्त करून दाखवलंय. हे मात्र पाहायचं की शेवटचा बॉल किती धावांचं टार्गेट मैदानावरती उभं करून देईल क्रियांश 11 देवीचा पाडा संघ चेरोबा धुंद्रेपाडा संघाला. टार्गेट सेट करणारा बॉल समोर आहे स्ट्रायकिंग एंड कडे बॅटर राज म्हात्रे. लास्ट बॉल जीतू ओव्हर द विकेट, फुल टॉस आणि बॉल मागे चाललाय. नो बॉल सहित बोनस मिळालाय 4 धावांचा, टोटल 5 आणि मिळेल फ्री हिट. करासाठी अजून एक मारलं तर अजून 500 असायला हवे. मोनिश शेठ घरात आज वॉलेट मात्र आज रिकामा नाहीये. इथे धावायचंय, आणखीन एक धाव घेण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही. एकाच एंडला जर तुम्ही धावाल तर तुम्हाला ती धाव मिळणार नाही, त्यामुळे पॅक करावं लागेल. ओव्हरची समाप्ती झाली. या 2 धावांबरोबर टीमची टोटल झाली 48 आणि 49 धावांचं लक्ष असणार आहे चेरोबा धुंद्रेपाडा या टीम समोर. आणि या आव्हानाला कशा रीतीने पार केलं जाईल आपण टॉस नंतर ऐकूया. जाऊया टॉस कडे. एकीकडे असेल संघ खानाव तर दुसरीकडे आपला संघ पाहायला पाली. यावं टीम कॅप्टन खानाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि पाली टीमचे कॅप्टन मी विनंती करतोय की आपण देखील यावं लवकर, म्हणजे आपल्याला टॉस करायला कोणती अडचण होणार नाही. आणि या स्पर्धेचा एक नियम दोन्ही बंधूंनी खूप चांगला नियम ठेवला. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या आधी जर सेकंड कॅप्टन उपस्थित नसेल तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व चिंचवली ग्रामपंचायत माजी सदस्य श्री सुनीलजी शेळके चषक 2025 दुसरी रात्र आज आपण पाहतोय. आणि दुसऱ्या रात्रीमध्ये आज भरपूर प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिले. चांगला खेळ सर्वांचा पाहायला मिळाला. आणि मी विनंती करतो पाली टीमचे कॅप्टन आपण कृपया लवकर या, कारण टॉससाठी खानाव टीमचे ऑलरेडी कॅप्टन या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन बसलेत, त्यामुळे जास्त वेळ लागू नये.
टॉस. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि जो पण निर्णय येईल त्या निर्णयासहित आपण त्याच्या अगोदरच आम्हाला कळवा, म्हणजे पुढची रणनीती त्यांना सेट करता येईल. येस, बॉल चॉईस झाले असतील तर चला प्लीज आतमध्ये. दुंद्रेपाडा टीम टार्गेट आहे या मॅचमध्ये 24 बॉल 49 रन हे लक्ष असणार आहे या मॅचमध्ये चेरोबा दुंद्रेपाडा टीमला. बॅट्समन पहिली जोडी प्लीज मैदानाच्या आतमध्ये. आणि देवीचा पाडा टीम तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, तुम्ही एकत्र राहू नका. येस येतील पण तुम्ही स्प्लिट व्हा. अमोल आणि रोशन ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झालेली आहे. हर्षल पाटील साठी सुवर्ण संधी आली आहे. सलग 2 विकेटसाठी प्रेम राठोड आणि दर्शन दुर्गे यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी मात्र दिलं जाईल. आणि मोनिश शेटकर यांच्याकडून सलग 3 विकेटसाठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज. हर्षल पाटील साठी ही सुवर्ण संधी असणार आहे. चेरोबा दुंद्रेपाडा टीम 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तयार आहेत. तर रोशन मात्र आलाय. बॉलर चेंज. पहिला बॉल तो बॉलिंग ट्रॅक वरती तयार. रोशन म्हात्रे पहिला बॉल उचलून खेळायचा होता, अगदी स्लॉट मध्ये बॉल होता परंतु परफेक्ट कनेक्ट करता आला नाही, त्यामुळे पहिला बॉल झालाय डॉट. सुरुवात चांगली झाली. खरं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये देवीचा पाडा टीमची जी सुरुवात होती ती फार अडखळलेली. तिसऱ्या षटकापासून मात्र धोवादार सुरुवात झाली. 49 धावांचं लक्ष उभं केलं चेरोबा दुंद्रेपाडा टीम समोर. हाही बॉल इथे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथे मात्र जोडला जाणार आहे टीमच्या अकाउंटमध्ये. चांगली बॉलिंग सध्या तरी करतोय आपल्या टीमसाठी रोशन म्हात्रे. बॉलिंग चेंज करण्याचा जो डिसिजन घेण्यात आला क्रियांश 11 देवीचा पाडा टीमकडून. हर्षद पाटील पहिल्यांदा असं वाटलं होतं की तो गोलंदाजी करेल परंतु त्याच्या जागी रोशनला संधी मिळाली. यावेळेस थोडा लेट खेळले होते, जागा बनवली आणि डीप कव्हर बाउंड्री लाईन मधून रन मिळतील. पूर्ण 4 आला हा चौकार. मखमली गाण्यांची ही मैफिल आणि या मैफिलीमध्ये तल्लीन झालेले आमचे खेळाडू आणि प्रेक्षक.
यावेळेस देखील जागा बनवायची होती. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, त्या ठिकाणी वेगाने थ्रो केला जातोय, परंतु जोवर हा थ्रो येईल तोवर मात्र एक धाव अगदी चपळाईने पूर्ण केली जाते. धाव मिळाली एक, टीमची टोटल झाली आहे आता मात्र 5. पहिला चौकार, त्यानंतर एक सिंगल, 5 धावा आल्या. 44 अजून पाहिजे, बॉल झाले 4. 20 बॉलमध्ये अजूनही 44 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. इक्वेशन आपण पाहतो आहे इक्विरा इव्हेंट्स लाईव्ह यूट्यूब वाहिनी आज खूप कमी वेळामध्ये या संपूर्ण यूट्यूब चॅनलचे सर्व सहकारी जे आहेत संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आहे, आज मात्र त्यांची देखील अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये महत्त्वाची भूमिका राहते. कारण क्वालिटी वर्कवरती भर देणं हे प्रायोरिटी आहे, प्रायमरी त्याची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओव्हर पिच ऑन साईडला खेळलेत, गॅपमध्ये फिल्डर बॉल मागे धावतात, पोहोचलाय बॉलवरती, तोपर्यंत 2 धावा नाही रोखू शकत. दोन्ही खेळाडू अतिशय चपळ आहेत चेरोबा धुंद्रेपाडा टीमचे, परंतु हे खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत मात्र मैदानावरती कोणतीही धावांची कमतरता जाणवणार नाहीये. लेफ्ट हँडेड बॅटर पुन्हा एकदा समोर रोशन, त्याच्या समोर राईट हँडेड बॉलर. लास्ट बॉल उडवलाय लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून थेट सीमा पार. इट्स अ ह्यूज सिक्सर मॅक्सिमम. अगदी मध्यरात्र झाली आहे आणि मध्यरात्रीमध्ये मध्यात उलटून आज बरेचसे प्रेक्षक इथपर्यंत आलेत आणि गरजेचं आहे, भरपूर सारे प्रेक्षक एन्जॉय करतात. नाईट स्पर्धांचं आयोजन आणि नाईट स्पर्धा पाहण्यासाठी कारण एकच असतं की तिथे गेल्यानंतर मनसोक्त मजा करता येते. प्रत्येक गोष्टीची, क्रिकेटची मजा घेता येते, आपल्यासोबत असलेल्या मद्याची मजा घेता येते, आलेल्या खेळाडूंसोबत जो पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13 अगेन्स्ट देवीचा पाडा टीम. सामन्यामध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे हर्षद पाटील. याही खेळाडूची भरपूर चर्चा होते टीममध्ये, कारण या खेळाडूने देखील भरपूर प्रभावित केले, आपल्या संघाला अनेक संकटातून बाहेर काढले. हे देखील सध्या संकटात वाटते, परंतु या संकटातून हर्षद बाहेर काढेल का टीमला हे मात्र पाहायचे. टप्पा पडल्यानंतर बॉल वळवला बाहेरच्या बाजूला आणि ही खासियत आहे हर्षद पाटीलची. इन स्विंग आउट स्विंग पद्धतीचे बॉल हे पहा, अगदी बॅटच्या समोरून बॉलला फिरवलं, त्यामुळे चान्स मिळाला नाही बॅटर अमोलला हा बॉल खेळण्यासाठी. यावेळेस चपराक लगावण्याचा प्रयत्न, चाबूक फटका, परंतु फिल्डर आल्या बॉलवरती रनआउट होऊ शकतो, खतरा आहे, परंतु हा धोका पत्करू इच्छित नव्हते चेरोबा धुंद्रेपाडा टीमचा खेळाडू अमोल. त्यामुळे अगदी योग्य वेळी युटर्न करण्याचा डिसिजन त्याने मात्र घेतला. फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. खरं तर नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये युटर्न नाही, एकदा तुम्ही धावत सुटलात की मात्र त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही युटर्न कराल तोपर्यंत आपल्या स्टंपची अवस्था बिकट झालेली असेल. परंतु योग्य निर्णय, वेळीच सावरलं. तुमचं क्रिकेटमध्ये ॲक्टिव्ह राहणं फार महत्त्वाचं आहे, माइंड शार्प असणं खूप गरजेचं आहे. मैदानावरती पिचवरती काय चालले, बॉलची थ्रो कुठून किती वेगाने येते याकडे देखील बॅट्समनचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळायचं होतं, विकेट किपर आला, बॉल खाली, कॉट बिहाइंड द स्टंप आणि मिळाली विकेट हर्षद पाटीलला. हा धक्का क्रमांक 2 चेरोबा धुंद्रेपाडा टीमला.
आतमध्ये दाखल झालेला आहे. रोशन बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पहा ॲक्शन रिप्लेमध्ये एकाच अँगलमध्ये दोन्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलं गेलेलं हे क्षण. एका बाजूला विकेट किपर, दुसऱ्या बाजूला हवेत असलेला बॉल एकाच वेळी लँड झाला. त्यावेळची ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. हे क्वालिटी वर्क आहे आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सचं. आणि यासाठी या संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये आता संदेश शेळके आणि त्यांची टीम देखील हळूहळू मी तर म्हणेन या डोंगरा एवढी त्यांची स्वप्न पूर्ण होऊ लागलेत. समोर खेळलेत लॉंगनकडे फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक टप्प्यावरती बॉलला जज केलं जाते. पिक अँड थ्रो रन मिळेल फक्त एक. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे आतापर्यंत 15. हर्षदला मिळाली सफलता. 2 धावा त्याने मात्र आतापर्यंत खर्च केलेल्या पाहायला मिळतात. 4 बॉल झालेत या ओव्हरचे. टीमची टोटल 15वर 1. चेरोबा दुंद्रेपाडा टीम थोडंसं शांत झालं सध्या मैदान. अवे फ्रॉम द बॉडी इथे देखील बॉल चाललाय मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो तेवढाच खतरा आहे. डायरेक्ट हिट लागला असता तर संधी बनली असती, परंतु हरकत नाही. कोणत्याही प्रकारचा धोका नाही. परंतु कौतुक करेन मी या ठिकाणी बॅकअप दिलेला खेळाडू आदित्य. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये काय बॅकअप होतं. जर बॅकअप नसता तर कदाचित आणखीन धावा इथे मिळाल्या असत्या बोनसच्या रूपाने. आणि त्याच्यावरतीच कौतुकाचा वर्षाव या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळाला आपल्याला. ऑप्शनच्या खूप बाहेर जाणारा बॉल. पंच सुनील सर आमच्याकडे वळतील आणि आम्हाला इशारा देतील की हा वाईड आहे. टीमची टोटल झाली 18. येणारे 13 बॉल आणि 31 धावेंची गरज. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा बॉल. या ओव्हरमधील 13 बॉल 31 धावेंची गरज. बॅटची एज लागली. आतील कडा शॉट फाईन लेगला. आता विकेट मिळू शकते आणि इथे देखील पहा मिसकम्युनिकेशन आणि त्यामुळे झालेला हा नुकसान चेरोबा दुंद्रेपाडा टीमचा. अमोल झाला बाद. आता मात्र मिळाला दुसरा धक्का. आता भरपूर पैसा आलाय प्लॉटांचा. पैसा घ्या, बायकोला घ्या, डायरेक्ट फॉरेन. आता इथं पण नाही ना येते. त्यामुळे इथले देखील आता गावकरी बरेचसे आपापले देव पाण्यात ठेवून आहेत. आमची जमीन ज्यावेळेस जाईल त्यावेळेस जाईल, परंतु आम्ही जी मेहनत घेतली, आम्ही जी जमीन राखली, वडिलोपार्जित ती जमीन मात्र आज आम्हाला जाताना आमच्या डोळ्यासमोरून अश्रू अनावर. आम्ही पाहतो परिस्थिती. एअरपोर्टला ज्यांची ज्यांची जमीन गेली आहे त्या सर्व ग्रामस्थांच्या डोळ्यामध्ये कायम अश्रू असतात. कारण ते नेहमी सांगतात आमच्या जुन्या गावांसोबत आमच्या आठवणी जोडल्या गेल्यात. आमच्या भरपूर अशा आठवणी आहेत आणि या आठवणी सातत्याने आमच्या आयुष्यभर स्मरणात राहतील. हे मात्र आम्ही अगदी जवळून ऐकले, जवळून पाहिलंय. त्यामुळेच की काय आम्हाला असं वाटतं की एखादा प्रकल्प असताना, महाराष्ट्रात कुठलाही प्रकल्प आणत असताना तुम्ही स्थानिक ग्रामस्थांच्या भावनांचा देखील विचार करायला हवा. जवळ मॅचकडे इथे देखील पाहू शकता आपण. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी हलकीशी गिरकी घेत चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. तिन्ही षटकाचा जर विचार केला, रोशनचं पहिले षटक, त्यामध्ये पहिला बॉल डॉट. हर्षदचं दुसरं षटक, तिथे देखील पहिला बॉल डॉट. आणि इथे आकाशचं हे तिसरं षटक, तिथे देखील पहिला बॉल डॉट. सुरुवात झाली आहे. वेगाने टाकला बॉल होता, परंतु बॉलला जेवढं हवं तेवढं चपळाईने पुढे ढकलता आलं नाही. 2 धावा इथे मात्र मिळाल्या. 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल चालली आहे पुढे 20 रन स्कोर कार्डवरती आहे. 20 ऑन द बोर्ड. अजूनही 29 धाव्यांची गरज. येणारे 10 बॉल. त्यामुळे चेरोबा दुंद्रेपाडा टीमचा एखादा सेट बॅट्समन मैदानावर ते छाती ठोकपणे सांगावं त्याने
की ही जबाबदारी मी उचलतो, कारण सोपं कॅल्क्युलेशन आहे. मगाशी देखील मी याच कॅल्क्युलेशनचा उल्लेख केला की कदाचित 9 बॉलमध्ये तुम्हाला 29 धावा जास्त वाटतील, परंतु 9 बॉलमध्ये मला 5 षटकार मारायचे आहेत. हे जर ध्येय तुमच्या डोळ्यासमोर असेल ना, तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी लवकर तुम्हाला ऊर्जा मिळेल. 9 बॉल 29. इथे टॅप केला बॉल, हा बॉल जाईल थर्ड मॅन गलीमध्ये. 1 रन मिळेल. एका सिंगल डबलने काम बनणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके हवेत चेरोबा दुंद्रेपाडा टीम सामना जिंकण्यासाठी, तर तुम्हाला सर्व प्रयत्न करावे लागतील. सर्व समर्पण 100% डेडिकेशन आपल्या टीम प्रती तुम्हाला द्यावे लागतील, कारण तुम्ही सर्व समर्पण द्याल तरच तुम्ही मोठे फटके खेळू शकाल. स्वतःशी निश्चय करा एकदा की मला खेळायचं आहे, गावासाठी लढायचं आहे आणि आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा आहे. चांगला बॉल बॅक ऑफ लेंथ आणि त्याचबरोबर कमी गतीने टाकलेला हा बॉल होता. आणि या बॉल सोबतच आज मात्र एक पाऊल आणखीन थोडासा पुढे चाललाय हा संघ देवीचा पाडा, क्रियांश 11 देवीचा पाडा. त्यांचे पुरस्कर्ते अविनाश म्हात्रे साहेब आणि प्रकाश म्हात्रे साहेब थोडेसे आनंदित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला फटका आहे गॅपमध्ये, 1 टप्प्याची मदत घेऊन बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा आलाय चौकार. रन मिळतील 4. मैदानात पाणी नाही. चांगलं गीत डीजे नितीन. यस 25 पाहिजे हे पहा. आई एक्युरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून हे इंडिगो एअरलाइन्सचं जे व्यावसायिक विमान आहे ते ज्यावेळेस खेळपट्टीवरती धावपट्टीवरती उतरलं त्यावेळेस पारगावला स्पर्धा चालू होती आणि त्या स्पर्धेतून त्यावेळेस हे खरं तर कॅप्चर करण्यात आले होते एक क्षण. आपल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईच्या या धावपट्टीवरती हे व्यावसायिक विमान उतरलं इंडिगो एअरलाइन्सचं. तो सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण, परंतु अजूनही आमच्या आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांमध्ये एक शोकांतिका आहे की जर राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाची, परंतु केंद्र सरकारची अनुमती परवानगी अजून देखील मिळालेली नाही. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे दुःख मनात आहे. चांगला फटका आहे परंतु फिल्डर बॉल जवळ आलाय. इथून कॅच ड्रॉप तर झाली आणि त्याचसोबत चौकार देखील मिळाला. बोनस 5 मध्ये 21 पाहिजे. ओके 20 पाहिजे 5 मध्ये. इथे देखील आपण पाहू शकाल ऑप्शनच्या जास्त बाहेर निघालेला बॉल वाईड आहे. इट्स अन एक्स्ट्रा रन. आता 5 बॉलमध्ये 19 पाहिजे. थोडासा आम्ही स्कोर कार्डमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न केला आणि 19 धावा आहेत असं मात्र अंतिमदृष्ट्या आम्ही या ठिकाणी मात्र पाहतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. चेरोबा दुंद्रेपाडा टीम मॅच साठी झगडते. चांगला फटका आहे. लॉंग ऑनचा फिल्डर आला बॉल खाली. यस टेक इन सक्सेसफुली. एक चांगला झेल राज म्हात्रे याच्या हातामध्ये. बॅट्समन आउट. ही अशी संगीताची मैफिल असेल ना तर कोणताही समालोचक कोणताही प्रेक्षक मैदानावरून जाणं पसंत करणार नाही. 4 बॉल 19 रनची गरज. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी आणि मैदानामध्ये दाखल झालाय उत्तम सिनारे.
उत्तमला आता मात्र उत्तम कामगिरी करावी लागणार आहे, कारण फलंदाज झाला बाद कॅच आउट स्वरूपामध्ये, तर त्यामुळे उत्तमला स्ट्राईक मिळणार, पुढचे बॉल खेळण्याची संधी त्याला मिळणार. 4 बॉलमध्ये 19 धावा त्याला मात्र बनवण्याचं जे स्वप्न उराशी बाळगून तो मैदानामध्ये उतरलाय. डकआउट मधून सेट होऊन यावं लागेल बॅट्समनला. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न थोडासा लेट खेळले होते, परंतु अगदी फिल्डरच्या हातामध्ये बॉल सेफली लँड करतोय. त्यामुळे इथून पुढचा प्रवास 3 बॉल 18 अँड दॅट शुड बी कंपल्सरी चेसिंग तुम्हाला कराव्याच लागतील. प्रत्येक बॉलवरती आता षटकार पाहिजे. एकही बॉल मिस झाला तर संधी मात्र गमावाल. चेरोबा दुंद्रेपाडा टीम करू शकतात. असे अनेक विक्रम आहेत या टेनिस क्रिकेटमध्ये, ज्यामध्ये 3 बॉल 3 षटकार मारले गेलेत, 4 बॉल 4 षटकार मारले गेलेत. बॉल हवेमध्ये कॉटन बॉलची संधी, बॉलर बॉल खाली, आणखीन एक विकेट मिळाली. धक्का क्रमांक 4 टीम चेरोबा दुंद्रेपाडा टीमला. अभ्यास आपण नीटपणे कराल अशी इच्छा आहे. इथे देखील आपण पाहू शकता व्हाईट बॉल. तर देवीच्या पाडाचे सन्माननीय विक्रमजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. विक्रमजी म्हात्रे साहेब, देवीचा पाडा. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि सामन्याची आता पूर्ण हवाच मात्र बदलून गेली, कारण आता भरपूर मार्जिन इथून मात्र शिल्लक राहिला. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च केल्या गेल्या त्याहीपेक्षा जास्त धावा आता मात्र इथं स्कोर कार्डवरती आम्हाला दिसून येत आहेत. अपेक्षा होती की शेवटच्या ओव्हरमध्ये 10-11 धावा राहतील. त्या अगदी धावांना हुलकावणी देत देवीचा पाडा संघ पुढे गेला आणि त्यामुळेच की काय हा सामना त्यांनी आपल्या खिशात घातला. अभिनंदन टीम क्रियांश 11 देवीचा पाडा. सामना आपण जिंकलात, आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक टीम चेरोबा दुंद्रेपाडा. आपलं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत की ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी खेळलात, लढलात, आपण आलात या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर 500 रुपये इथे राज म्हात्रे आणि 500 रुपये यश पाटील याला मात्र या ठिकाणी देण्यात येतील. आमचे मोनिश शेट घरत यांच्याकडून हे कॅश प्राइज आम्हाला मिळालेलं आहे. आणि मला वाटतं टॉस जिंकून पाली टीमने फिल्डिंग